लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुधाकरजी श्रंगारे साहेब माझ्या सोबत आहेत। नुकतंच त्यांनी दिल्लीहून थेट अहमदपूर येथे त्यांची आज या ठिकाणी भेट दिलेली आहे। नेमकी कोणत्या संदर्भात ही भेट होती आपण जाणून घेऊया। स्वागत आहे तुमचं आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। नमस्कार। तर म्हणजे कालच आमचं हिवाळी अधिवेशन होतं, हिवाळी अधिवेशन संपलं। तर म्हणजे आजपर्यंत हिवाळी अधिवेशन होतं चालू, परंतु सडेक आमचे काही विषय होते, जे काही बिलं होते ते कालच पूर्ण झाले। आणि सरासरी पुढं कशाला कारवाई चालू करायचं अधिवेशन म्हणून कालच ते अर्जंट झालं आणि आम्ही त्या ठिकाणी सगळं तो कार्यक्रम पार पाडून, तिथलं अधिवेशन पार पाडून आज ह्या ठिकाणी आदरणीय चिखलेकर साहेब आणि मी माळेगावच्या यात्रेचं जे काय नियोजन करायचं आहे मला त्या माळेगावच्या यात्रेचं, आणि त्या माळेगावच्या यात्रेला हजारो लोक, लाखो लोक त्या ठिकाणी जमतात आणि जवळ आलेली यात्रा आहे आणि त्याचं त्या ठिकाणी नियोजन झालं पाहिजे। पाणी, लाईट जे काय लागतं तिथं, जे काय त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे जे लागतं त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल, पाण्याचा बंदोबस्त असेल, लाईटचा बंदोबस्त असेल, तारेचा बंदोबस्त असेल, एव्हरीथिंग जे काय त्या ठिकाणी लागणार आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी शिव कलेक्टरला बोललेलं आहे त्या ठिकाणी, आणि त्यांना ते नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे। कुठल्याही माणसाला कसलाही त्रास नाही झाला पाहिजे। माळेगावला जी यात्रे करू येणार आहेत, अख्ख्या भारतातून यात्रे करू येतात, त्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे ह्यासाठी माळेगावला जात आहे आणि ते नियोजन करून परत ती लातूरला। अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती साहेबांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे, कारण आशिया खंडातील सर्वात मोठी यात्रा जी आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या माळेगाव या ठिकाणी भरते। असा दुसरा असा प्रश्न आहे, लातूर जिल्ह्यासाठी कोणत्या विषयावरती आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवण्यात आलेला आहे? लातूर जिल्ह्यामध्ये एक प्रश्न होता आपला की रेल्वे कोच फॅक्टरीचा ताबडतोब प्रश्न व्हायला पाहिजे, कारण आपण रेल्वे कोच फॅक्टरी त्या ठिकाणी तयार करून ठेवलेली। परत आता लातूर जिल्ह्यामध्ये आपला गिनगाव जो रस्ता आहे, गिनगाव आणि आपला नेटूर रस्ता हा नेटूर पर्यंत आलेला आहे, पण मध्ये बॅलन्स पडलेला आहे। हा ताबडतोब मार्गी लावला पाहिजे म्हणून आदरणीय मोदी गडकरी साहेबांना भेटून हा मार्ग लवकरात लवकर चालू करा म्हटलं। तर हा जेव्हा त्यांनी आढावा मागितला त्या ठिकाणी, तर त्यांनी हे पूर्ण टेंडर पण झालेलं आहे त्या रस्त्याचं तुम्हाला सांगा, त्या टेंडर आणि कॉन्ट्रॅक्ट पण ठरला गेलेलं आहे। आदरणीय मला गडकरी साहेबांनी त्याची माहिती दिली आणि त्याच्या PA लोकांनी माहिती दिली। साहेब खासदार साहेब हा रोडचं कम्प्लीट टेंडर बी झालेलं आहे आणि बिलकुल लवकर हा माणूस तुम्हाला ते काम चालू करून देईल असं त्यांनी काल सांगितलं। दुसरा प्रश्न होता, आपल्या इथलं पोस्ट ऑफिस चालू होते, आपले पोस्ट ऑफिसचे अनेक बिल्डिंग लिकेज आहेत, उदगीरची बिल्डिंग लिकेज आहे, पोस्ट ऑफिसची शटर गव्हर्नमेंटच्या अंडरला येते, बोर्डची बिल्डिंग आहे ती बी पोस्ट ऑफिसची बिल्डिंग तीही अंडर रिपेअर मध्ये आहे ती बिल्डिंग, आणि परत लातूरला जे काही स्टाफ क्वार्टर आहेत पोस्टाच्या लोकांना ते स्टाफ क्वार्टर त्या ठिकाणी बांधले पाहिजेत, ही गोष्ट त्या ठिकाणी मी मार्गी लावली। आज त्या ठिकाणी येत असताना आदरणीय मंत्र्यांनी सांगितलं की तुमच्या ह्या ज्या बिल्डिंग आहेत मी ठीक आहे ताबडतोब ह्याचं नियोजन करतो, 100% करतो, उद्या नियोजन करतो, याला सर्वेला एक टीम पाठवून देतो आणि त्या बिल्डिंग आहेत त्या कुठं हलवायला पाहिजेत, त्या स्टाफ कुठं हलवायला पाहिजे। मी मला त्या ठिकाणी ऑलरेडी जागा आहे, त्याच्या बिल्डिंगच्या मागे कुठं आपण स्टाफ हलवूया, काय भाडे तत्वावर घेऊया 1 वर्षासाठी, जोपर्यंत आपली बिल्डिंग तयार होते तोपर्यंत भाडे तत्वावर घेऊया आणि त्याचा सेंट्रल गव्हर्नमेंटच खर्च करणार आहे। तर ही सगळं तेही काम जवळजवळ मार्गी लागलेलं आहे। लवकरात लवकर उदगीरचं पोस्ट ऑफिस आणि वोडचं पोस्ट ऑफिस आणि लातूरचं पोस्ट आपल्या स्टाफ क्वार्टर लवकर चालू होतील, हेही त्या ठिकाणी आलेलं आहे। त्यातला विषय आहे तो कालचा, तोही मार्गी लावलेला आहे। दुसरी गोष्ट जी आहे स्किल इंडिया, जे G20चा आपण मोदी साहेबांनी आदरणीय मोदी साहेबांनी जो कार्यक्रम घेतला होता G20च्या माध्यमातून लोकांना कसं रोजगार हाताला मिळेल, आपल्या लोकांना कसं काम हाताला मिळेल, अशा पद्धतीनं युवकांना कसं शिकलेल्या युवकांना तो रोजगार हाताला मिळेल म्हणून स्किल इंडियाच्या माध्यमातून Y20च्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठमोठे कॉलेज आहे, शाहू कॉलेज सारखे असं मोठं कॉलेज आहे, दयानंद कॉलेज आहे, अनेक मोठमोठे आपल्या जिल्ह्यामध्ये कॉलेज आहेत। त्या कॉलेजचे विद्यार्थी त्या ठिकाणी रोजगार वळवाबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन आणि चांगला त्या ठिकाणी उपक्रम लावावं आणि Y20च्या माध्यमातून जास्तीत जास्त कसा फंड त्या ठिकाणी आणता येईल, रोजगार कसा मिळवता येईल आणि त्याचा पैसा त्या ठिकाणी उभे कसा करता येईल ह्यासाठी मी आदरणीय मंत्र्यांना भेटून तेही मार्ग कामाला लावलेला आहे। दुष्काळ परिस्थितीवर बोललेलं आहे की या ठिकाणी आज कोरडा दुष्काळ पडलेला आहे बऱ्याचशा आमच्या लातूर जिल्ह्यात, तर ह्या कोरड्या दुष्काळावर जर कायमस्वरूपी त्या जिल्ह्याला पाणी मिळावं, त्या कायमस्वरूपी या जिल्ह्याचा दुष्काळ मुक्त व्हावं आणि कायमस्वरूपी या जनतेजवळ प्रकल्प असेल आपला दुधनी डॅमचं पाणी ह्या ठिकाणी असेल आणायचं असेल तर ह्याचा तो वाढतो हातामध्ये काम घ्यावं आणि आपल्या लातूर जिल्ह्याचा कायम पाणीचा प्रश्न हा मिटून टाकावा म्हणून त्या ठिकाणी हाही प्रश्न मांडला त्या ठिकाणी।
आणि मराठा आरक्षणाबद्दल त्या ठिकाणी होता मुद्दा उचलला, आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो. तेही आम्ही निवेदन आदरणीय मोदी साहेबांकडे दिलेलं आहे. तोही प्रश्न आम्ही संसदेमध्ये मध्ये तोही मांडला आम्ही त्या ठिकाणी. तर अशा अनेक मुद्दे त्या ठिकाणी आम्ही मांडले आहोत आणि नक्कीच त्या मुद्द्याला आमच्या यश येईल या ठिकाणी मला सांगतो. धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल. ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा AVN फॉर आवाज बहुजनांचा न्यूज करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.